मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। जिथे निवडणुका जिंकाल तिथे निधी कमी पडू दिला जाणार नाही। स्थानिक स्वराज्य संस्था जिंकायच्यात। आपली दुसरी परीक्षा सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये। पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांच्या नेत्यांना सूचना। भरघोस निधी दिला जाईल म्हणणं प्रलोभन। लोकसंख्येच्या गणितावर निधी दिला पाहिजे। फडणवीसांच्या विधानानंतर अंबादास दानवेंची टीका। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा कसबटे कुटुंबासोबत व्हिडिओ कॉलद्वारे संवाद। वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये आरोपींना सोडणार नाही, तुम्ही जो वकील मागाल तो देऊ, मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतली कसबटे कुटुंबियांची भेट। वैष्णवीचे आई वडील आणि अजितदादा यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा। प्रकरण जलदगती न्यायालयामध्ये चालवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी विनंती करू, अजितदादांची प्रतिक्रिया। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणेला 28 मे पर्यंत पोलीस कोठडी। दोघांनाही स्वारगेट परिसरातून केली होती अटक। वैष्णवी हगवणेला लग्नामध्ये दिलेलं 51 तोळ सोनं बँकेकडे गहाण। हगवणे कुटुंबानं कसबटे कुटुंबानं दिलेलं सोनं गहाण ठेवल्याची माहिती। वैष्णवी हगवणेचा 27 नोव्हेंबर 2023 रोजी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न। उपचार झालेल्या रुग्णालयाकडून पोलिसांनी कागदपत्र मिळवली। लाडक्या बहिणींसाठी आदिवासी विकास विभाग निधी देणार। मे महिन्यासाठी 335 कोटी 70 लाखांचा निधी लाडकी बहिणी योजनेसाठी वळवला। मुख्यमंत्री फडणवीस आजपासून दिल्ली दौऱ्यावर। नीती आयोग आणि मुख्यमंत्री परिषदेला हजेरी लावणार। दिल्ली दौऱ्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या काही बैठकाही होण्याची शक्यता। भंडारा जळगावमध्ये अनेक दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी। भंडाऱ्यामध्ये 159 हेक्टरवर नुकसान, तर जळगावच्या मुक्ताईनगरमधील कांदा खराब। कोकणासह दक्षिण पश्चिम आणि मध्य महाराष्ट्रामध्ये 4 ते 5 दिवस संततधार पावसाचा अंदाज। तर आज मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा। राज्यात 45 कोरोना रुग्णांची नोंद। मुंबईमध्ये सर्वाधिक 35, पुण्यामध्ये 4, कोल्हापूरमध्ये 2 रुग्ण, तर मुंबईत कोरोनाचा 1 बळी। शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी सतीश मेंढेंवर अटकेची टांगती तलवार। मेंढेंच्या कार्यकाळामध्ये बोगस कागदपत्रांच्या आधारे आयडी तयार केल्याचा संशय। अहिल्यानगरच्या ब्राह्मणवाडा गावाचे जवान संदीप गायकर यांना काश्मीरमध्ये वीरमरण। जम्मू काश्मीरमध्ये सर्च ऑपरेशन दरम्यान दहशतवाद्यांशी लढताना संदीप गायकर शहीद। मतदान केंद्राबाहेर आता मोबाईल ठेवण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार। मोबाईलचा वाढता वापर पाहता मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचा निर्णय। रत्नागिरी जिल्ह्यामधल्या मत्स्य उत्पादनामध्ये 3396 मेट्रिक टनची वाढ। अवैध मासेमारीवरील कडक कारवाई। दिवस रात्र गस्त प्रभावी ठरली। मत्स्य व्यवसाय आयुक्तांची माहिती। मध्य आणि हार्बर मार्गावर उद्या मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड आणि हार्बर रेल्वेवर ठाणे ते वाशी, नेरूळ स्थानकादरम्यान ब्लॉक असणार। पाकिस्तानच्या विमानांसाठी भारताचं हवाई क्षेत्र बंद ठेवण्याचा निर्णय। 23 जूनपर्यंत पाकिस्तानच्या विमानांना भारताच्या हद्दीमध्ये उड्डाण करता येणार नाही। हार्वर्ड विद्यापीठामध्ये परदेशी विद्यार्थ्यांना प्रवेश बंदीचा ट्रम्प यांचा निर्णय अमेरिकन जिल्हा न्यायालयानं रोखला। हार्वर्डनं दाखल केलेल्या खटल्याच्या सुनावणी दरम्यान कोर्टाचा निर्णय। ट्रम्प यांचा विरोध झुगारून ॲपलची भारतामध्ये $1.5 अब्ज गुंतवणूक। फॉक्सकॉनद्वारे प्रकल्प विस्तार होणार। अमेरिकेच्या बाहेर आयफोन बनल्यास 25% टॅक्सची ट्रम्प यांची धमकी। अमेरिका 1 जूनपासून युरोपियन युनियनला 50% टॅरिफ लावणार। राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा। मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।